the hopes that you bring, the dreams that you share, the pleasure you get when you know that we care, the faith that you place, the trust that we share, the joy in your heart when you know that we care. You before we, at USV, you before we, at USV. USV, your reliable healthcare partner. नमस्कार. हार्ट अटॅक या कार्यक्रमात मी पुण्याहून डॉक्टर नितीन पत्की आपलं स्वागत करतो. हृदयविकार म्हणला की आपल्या सगळ्यांच्याच हृदयात एक भीतीचं प्रमाण निश्चितच निर्माण होतं आणि आजकाल आपण ऐकतो की हृदयविकाराचं प्रमाण वाढलं आहे, तसंच ते जास्त तरुणांमध्ये दिसायला लागलेलं आहे. परंतु हृदयविकार म्हणजे नक्की काय, त्याची लक्षणं काय असू शकतात, त्याची कारणं काय असू शकतात किंवा त्याची ट्रीटमेंट याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे नामांकित हृदयरोगतज्ञ आलेले आहेत. डॉक्टर अनिकेत गद्रे पुण्याहून, डॉक्टर संभाजी राऊत अकलूज इथून आणि डॉक्टर विजय पाटील कराड इथून आपल्याकडे आलेले आहेत. आणि आज आम्ही आपल्याकरता हृदयविकार म्हणजे काय त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. याचं मुख्य उद्देश हा तुम्हाला हृदयविकाराविषयी जास्त माहिती निर्माण करणं, जेणेकरून आपण हृदयविकार टाळू शकतो आणि आपली स्वतःची एक उत्कृष्ट जीवन आपण जगू शकतो. तर हृदयविकाराकरता बरेचशी माहिती आपण जरी चर्चेत ऐकली असली तरी हृदयविकार नेमका झाला आहे असं एखाद्या रुग्णाला लक्षात येणं हे गरजेचं असतं. तर त्या लक्षणाविषयी डॉक्टर अनिकेत गद्रे आपल्याला सांगतील. आपण सध्या बघतो की हार्ट अटॅकचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आणि हा आजार फक्त वयोवृद्ध लोकांसाठी मर्यादित न राहता तरुणांमध्ये सुद्धा दिसून येतो. आपल्याला हार्ट अटॅकची लक्षणं किंवा सिम्पटम्स काय आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे छातीमध्ये दुखणं किंवा चेस्ट पेन. काही लोकांना छातीमध्ये प्रेशर आलं आहे किंवा छातीवरती कोणीतरी वजन देतं आहे अशी लक्षणं असू शकतात. हे दुखणं डावा खांदा, डावा हात, डावा जबडा किंवा दोन्ही खांद्यांमध्ये पसरू शकतं. तसंच काही लोकांमध्ये छातीशिवाय पाठीमध्ये दुखणं किंवा पोटामध्ये दुखणं अशी लक्षणं असू शकतात. तर मी नेहमी असं लोकांना सांगतो की जर का तुम्हाला छातीत दुखत असेल आणि त्याच्याबरोबर अस्वस्थ वाटत असेल किंवा घाम येत असेल तर आपण ओळखायला पाहिजे की काहीतरी गडबड आहे आणि आपण ताबडतोब जवळच्या हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरांकडे प्रिफरेबली कार्डियक ॲम्ब्युलन्समध्ये पोचणं गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला वाटतं अरे छातीत जळजळते म्हणजे ॲसिडिटी आहे किंवा आपल्याला पित्ताचा त्रास होतो आहे आणि बऱ्याचदा लोक पित्तशामक औषधं किंवा अँटासिड्स घेत बसतात आणि मग ते 1-2 दिवस अंगावरती काढतात. जेव्हा हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरांकडे पोचतात तेव्हा असं लक्षात येतं की आपल्याला बराच उशीर झाला आणि आपल्याला हे जे काही सिम्पटम्स होते ही ॲसिडिटी नसून हार्ट अटॅक होता. याशिवाय काही लोकांमध्ये दम लागणं, चक्कर येणं, छातीमध्ये धडधड होणं, पायावरती सुजणं ही हृदयविकाराची लक्षणं असू शकतात. आता काही गोष्टींमुळे हृदयविकाराचं प्रमाण त्या एका पर्टिक्युलर व्यक्तीमध्ये जास्त असू शकतं आणि त्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे ती म्हणजे अनुवंशिकता. डॉक्टर राऊत, अनुवंशिकतेविषयी आपण काय सांगू इच्छिता? जर घरामध्ये पेशंटचे रुग्णाचे वडील किंवा त्याचे सख्खे भाऊ यांना कुणाला वयाच्या 55 वर्षा अगोदर जर हृदयविकाराचा झटका आला असेल किंवा त्याची सख्खी बहीण किंवा आई यांच्यामध्ये जर हृदयविकाराचा झटका वयाच्या 65व्या वर्षा अगोदर आला असेल तर रुग्णामध्ये हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक येण्याची शक्यता खूप वाढते. भविष्यामध्ये ती रिस्क जास्त असते. पण याच्या व्यतिरिक्त काही घटक आहेत की ज्याच्यावर भविष्यामध्ये हृदयविकाराचा धोका अवलंबून असतं. जसं की पेशंटचं वय वाढेल तसे हृदयविकाराचं प्रमाण वाढत जातं. लिंग पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा हृदयविकाराचं प्रमाण थोडं जास्त आहे. रेस म्हणजे जे की वर्ण पेशंटच्या वर्णानुसार हृदयविकाराचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. या व्यतिरिक्त डायबेटीस, रक्तदाब, कोलेस्ट्रॉलचं वाढलेलं रक्तातलं प्रमाण ह्याही गोष्टी भविष्यातील हृदयविकाराच्या धोक्याची घंटी असतात. हृदयविकार होण्याचे महत्त्वाचे रिस्क फॅक्टर्स म्हणजे ज्या रुग्णांमध्ये हृदयविकार जास्त आढळतो अशातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मधुमेह किंवा डायबेटीस. आणि आपण सगळ्यांनाच आता हे माहिती आहे की जगभरात आणि एस्पेशली भारतामध्ये मधुमेहाचं प्रमाण खूप प्रमाणात वाढत चाललेलं आहे.
तर डॉक्टर पाटील, आम्हाला हे सांगा की मधुमेहामुळे हृदयविकारावरती काय परिणाम होतो किंवा काय जास्त काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या की हृदयविकाराकडे जाणाऱ्या ज्या वाटा आहेत त्याच्यातली एक महत्त्वाची वाट म्हणजे मधुमेह, म्हणजे डायबिटीस. आणि डायबिटीज हा हृदयविकाराप्रमाणेच एक जीवनशैलीचा विकार आहे. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की सामान्य व्यक्तीपेक्षा मधुमेही रुग्णाला हृदयविकार व्हायची शक्यता जवळपास 4 पटीनं जास्त असते. आज आपण आपल्या अवतीभोवतीला बघतो तर जवळपास प्रत्येक घरामध्ये एक डायबिटीसचा रुग्ण आढळतो. डायबिटीसमुळे होतं काय की साध्या केशवाहिन्यांपासून प्रमुख अवयवांच्या मुख्य रक्तवाहिन्यांवर सुद्धा त्यांना इजा पोहोचते आणि पर्यायाने त्याचे हृदयाला जर या रक्तवाहिन्यांचे विकार झाले तर त्याचे हृदयविकारात परिवर्तन होते. महत्त्वाच्या 3 गोष्टी आपण याच्यात लक्षात घेऊया की मधुमेह हा असला तर हा हृदयविकार थोडा वेगळ्या प्रकारे प्रेझेंट होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा रुग्णांना हृदयविकार हा वयाच्या तारुण्यात होतो, त्यामुळे त्याचं वेळेच उपाययोजना करणं फार महत्त्वाचं. त्याचबरोबर हा हृदयविकार यातना विरहित असू शकतो. म्हणजे आता जर आपण ऐकलेली जी टिपिकल लक्षणं आहेत ते या रुग्णांना होतीलच असे नाही आणि बऱ्याचदा हा हार्ट अटॅक सायलेंट अटॅकसुद्धा असू शकतो. त्यामुळं अर्थातच त्याचं निदान फार उशिरा होतं. आणि तिसरं महत्त्वाचं, जर मधुमेहामध्ये मृत्यूचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कुठलं असेल तर ते हृदयविकाराचं असतं. तेव्हा मधुमेह असेल तर हृदयविकाराचं प्रमाण वाढतं. आता मधुमेह हा जसा एक सायलेंट किलर म्हणला जातो की ज्याच्यात आपल्याला काही सिम्पटम्स किंवा जाणवणारे त्रास नसतात आणि त्यामुळे हा तुम्ही इन्व्हेस्टिगेट केलं तरच लक्षात येतो. तसेच 2 महत्त्वाचे रिस्क फॅक्टर्स आहेत की ज्याच्यात आपल्याला जाणवणारा त्रास काहीच नसतो आणि अनलेस आपण चेकअप केला त्याच्याशिवाय हे बऱ्याचदा लक्षात येत नाही. त्यातले 2 मुद्दे म्हणजे उच्च रक्तदाब आणि रक्तातील चरबीचं प्रमाण. डॉक्टर अनिकेत गद्रे, आपण याविषयी काय माहिती द्याल? हार्ट अटॅकचे काही ट्रेडिशनल रिस्क फॅक्टर्स आहेत, जसे काही डायबिटीज, ब्लड प्रेशर, स्मोकिंग, फॅमिलीमध्ये हार्ट डिसीज असणं आणि हाय कोलेस्ट्रॉल. तर त्यातलं ब्लड प्रेशर आणि हाय कोलेस्ट्रॉल हे महत्त्वाचे घटक आहेत. ॲक्यूट इफेक्ट्स जे असतात ब्लड प्रेशरचे हे जरी फारसे नसतील तरी लाँग टर्म इफेक्ट्स, म्हणजे समजा असंच BP बरेच वर्ष राहिलं तर त्याचा बरेच दुष्परिणाम होऊ शकतात. जसं काही रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होणं किंवा हृदयाचे स्नायू थिक होतात, ज्याला आपण लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी म्हणतो. समजा असंच BP जास्त राहिलं तर हृदयाचे स्नायू कमकुवत होतात आणि त्याच्यामुळे हार्ट फेल्युअर होऊ शकतं. त्याशिवाय पॅरालिसिस, म्हणजे ज्याला आपण स्ट्रोक म्हणतो, किंवा किडनी फेल्युअर असे प्रॉब्लेम ब्लड प्रेशरमुळे येऊ शकतात. कोलेस्ट्रॉल ही चयापचयासाठी म्हणजे मेटाबॉलिझमसाठी लागणारी महत्त्वाचा एक घटक आहे. पण जेव्हा हे कोलेस्ट्रॉल एक्सेस असतं बॉडीमध्ये तेव्हा ते ब्लड वेसल्समध्ये डिपॉझिट होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला हार्ट डिसीज होऊ शकतो. LDL हे बॅड कोलेस्ट्रॉल आहे आणि HDL हे गुड कोलेस्ट्रॉल आहे. HDL म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. सो HDLचं प्रमाण जास्त असणं गरजेचं आहे आणि LDLचं प्रमाण कमी असणं गरजेचं आहे. ब्लड प्रेशर आणि डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे आपली जीवनशैली बदलणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळच्या वेळी औषधं घेणं अतिशय गरजेचं आहे. डॉक्टर राऊत, आता आपण ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल याची ट्रीटमेंट चालू केली, तर आपण आम्हाला हे सांगा की हे आम्ही किती फ्रिक्वेंटली चेक केलं पाहिजे? एकदा का रुग्णाचं ब्लड प्रेशर नॉर्मल असेल तर किमान वर्षातून एकदा तरी रक्तदाबाची तपासणी होणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर नॉर्मल म्हणजे की सिस्टॉलिक ब्लड प्रेशर, जे वरचं ब्लड प्रेशर आम्ही म्हणतो ते 120 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरीच्या खाली पाहिजे आणि डायस्टॉलिक म्हणजे खालचं ब्लड प्रेशर ते 80 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरीच्या खाली पाहिजे. उच्च रक्तदाब म्हणजे ज्यांचं ब्लड प्रेशर सिस्टॉलिक ब्लड प्रेशर, वरचं ब्लड प्रेशर 130च्या वर आहे आणि खालचं ब्लड प्रेशर किंवा डायस्टॉलिक ब्लड प्रेशर हे 80च्या वर आहे. बऱ्याचदा ज्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे त्या रुग्णांना औषध गोळ्यांची गरज भासते आणि बऱ्याचदा हे रक्तदाबाचं प्रमाण किती आहे आणि पेशंटला हृदयविकाराशी बाकीचे रिस्क फॅक्टर्स किती आहे याच्यावर ते किती वारंवार तपासायचं हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. बऱ्याचदा ज्यांचं ब्लड प्रेशर 130च्या वर गेलेलं आहे, 130-80च्या वर गेलेलं आहे, त्यांना पहिली गोळी चालू केल्यानंतर सुरुवातीला
3 महिन्यानंतर ब्लड प्रेशर चेक करून घ्यायला पाहिजे. 3 ते 4 महिन्यातून एकदा ब्लड प्रेशर चेक करून घ्यायला पाहिजे. आणि ज्यांचं ब्लड प्रेशर 140 आणि खालचं ब्लड प्रेशर डायस्टोलिक ब्लड प्रेशर 90च्या वर आहे, त्यांनी सुरुवातीला गोळी चालू केल्यानंतर किमान 1 महिन्यानंतर ब्लड प्रेशर चेक करून तपासून घ्यायला पाहिजे. कोलेस्टेरॉलच्या बाबतीत डॉक्टर गद्रेंनी सांगितल्याप्रमाणे की LDL हे बॅड कोलेस्टेरॉल असतं आणि ते आपण बऱ्याचदा टार्गेट करत असतो. हृदयविकारांच्या रुग्णांना ज्यांना हार्ट अटॅक आला आहे, पहिल्या 24 तासात ही तपासणी केल्यानंतर कोलेस्टेरॉल LDL कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काही औषधं चालू केली जातात आणि त्यानंतर 1 महिना ते 2 महिन्यानंतर ही तपासणी पुन्हा रिपीट केली जाते. त्यामध्ये आपण लक्ष ठेवलेलं असतं की किमान ते 50% LDL कोलेस्टेरॉल कमी झालं पाहिजे. समजा जे झालं असेल तर आपण तोच डोस कंटिन्यू ठेवतो आणि पुन्हा ती तपासणी 6 महिने ते 12 महिन्याच्या कालांतराने रिपीट केली जाते. हार्ट अटॅक या कार्यक्रमात आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. The homes that you bring, the dreams that you share, pleasure you get when you know that we care. The faith that you place, the trust that we share, the joy in your heart when you know that we care. You before we, at USV. You before we, at USV. USV, your reliable healthcare partner. हार्ट अटॅक या कार्यक्रमात आता आपलं पुन्हा एकदा परत स्वागत. आता हृदयविकार म्हणला की ओघानेच मग अँजिओप्लास्टी आली, बायपास आली, असा एक आपला सामान्यांचा अंदाज असतो आणि त्याच्याकरताच आपण घाबरतो. तर डॉक्टर पाटील, आम्हाला हे सांगा की हे अँजिओप्लास्टी आणि बायपास हे पर्यायाने येतातच का त्याला काही इतर ट्रीटमेंट पण अवेलेबल आहेत? आपल्याला माहीत आहे की हृदयविकाराची ही जी ट्रीटमेंट अँजिओप्लास्टी बायपास ही सगळ्यात प्रगत ट्रीटमेंट आहे, परंतु प्रत्येक रुग्णांसाठी ती वापरली जाईल हे आपण पहिल्यांदाच सांगू शकत नाही. त्यासाठी हा रुग्ण हृदयाच्या विकाराच्या कुठल्या टप्प्यामध्ये किंवा कुठल्या तीव्रतेत आपल्या हॉस्पिटलमध्ये येतो त्याच्यावर ही उपचार पद्धती ठरते. सगळ्यात सोपं आणि सहज अवेलेबल असलेली सिंपल टेस्ट म्हणजे साधा ECG. गरज असली तर ECGच्या पुढे जाऊन आपण स्ट्रेस टेस्ट किंवा हृदयाची सोनोग्राफी, ज्याला आपण इकोकार्डिओग्राफी, अशा टेस्टसुद्धा सांगू शकतो. आणि या टेस्टच्या अंतिम टप्प्यात जर आपल्याला वाटलं की ह्या रुग्णाची अँजिओग्राफी करणं गरजेचं आहे, अशा वेळीच या हृदयविकाराच्या पेशंटची अँजिओग्राफी सांगितली जाते, जेणेकरून आपल्याला या पेशंटच्या हृदयातील रक्तवाहिन्यांना, ज्यांना आपण करोनरी आर्टरी म्हणतो, या आर्टरीना असणाऱ्या ब्लॉकेजेसची आयडिया येऊ शकते. आता आपल्याला माहीत आहेत की आपल्याला 3 रक्तवाहिन्या आहेत. यांना असलेल्या ब्लॉकेजेसच्या तीव्रतेवर त्या आजाराची ट्रीटमेंट ठरते. जर असा रुग्ण जर हृदयविकाराच्या झटक्याच्या प्राथमिक अवस्थेत जर रुग्णालयात दाखल झाला तर काही वेळा अशा रुग्णाची त्वरित अँजिओप्लास्टी, ज्याला आपण प्रायमरी अँजिओप्लास्टी असं म्हणतो, हा हार्ट अटॅक चालू असताना सुद्धा करता येते. ज्या व्यक्तींना सुरुवातीच्या प्राथमिक अवस्थेमध्ये पेरिफेरल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येते, अशा वेळी आपण त्यांना थ्रोम्बोलायटिक किंवा क्लॉट बस्टर औषधंसुद्धा देऊ शकतो, जेणेकरून त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यात असलेली जी रक्ताची गुठळी आहे ती ओपन होण्यात मदत होते. परंतु अशा रुग्णांनी त्याच्या पुढे जाऊन त्यांची अँजिओग्राफी करणं आणि जर शक्य असले त्याच्यावर पुढील उपाय करणं फार महत्त्वाचं आहे. ती महत्त्वाची पायरी ठरते. दुर्दैवाने जर 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त ब्लॉकेजेस असतील तरच आपल्याला बायपास लागेल याचा सल्ला देता येतो. लक्षात ठेवा की एकदा हृदयविकाराचा त्रास झाला याचा अर्थ पर्यायाने अँजिओप्लास्टी किंवा बायपास आलीच असं नक्की नाही. आणि ह्या दोन्ही प्रकारांमध्ये बऱ्यापैकी कॉस्ट इन्व्हॉल्ड असते. तर डॉक्टर गद्रे, आम्हाला हे सांगा की ह्याची कितपत कॉस्ट असू शकते किंवा त्याला काही मदत मिळू शकते का? याचं उत्तर एका शब्दात देणं थोडंसं अवघड आहे, कारण हॉस्पिटल कॉस्ट जी आहे ती हॉस्पिटल टू हॉस्पिटल व्हेरी होऊ शकते. बाय अँड लार्ज किती स्टेंट लागणार आहेत, अँजिओप्लास्टी लागणारं हार्डवेअर आणि हॉस्पिटलचं खर्च, असं याच्यावरती किती खर्च आहे अवलंबून असतं. मेजॉरिटी इन्शुरन्स कंपनीज ही कॉस्ट कव्हर करतात. इन्शुरन्स असणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. सुदैवाने सरकारने काही योजना राबवल्या आहेत, जसं काही महात्मा ज्योतिबा फुले योजना किंवा प्रधानमंत्री योजना, ज्याच्यामध्ये दारिद्र्य रेषेखाली लोकांसाठी अँजिओप्लास्टी किंवा बायपास हे पूर्णपणे मोफत उपचार होऊ शकतो.
तर आता आपल्या रुग्णाची एन्जिओग्राफी झाली, एन्जिओप्लास्टी झाली किंवा बायपास सर्जरी झाली, तर डॉक्टर राऊत असे पेशंट आपल्याला नेहमीच पुढचा प्रश्न विचारणार की मी आता पुन्हा केव्हा एकदा कामाला लागू शकतो. म्हणून पेशंटला बायपास सर्जरीनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी बेडमध्ये उठून बसवलं जातं आणि चालवायला सुरुवात केली जाते. युजली 8व्या दिवसाच्या आसपास पेशंटला डिस्चार्ज दिल्यानंतर पहिल्या 6 आठवड्यामध्ये पेशंट आपली स्वतःची कामं करू शकतो. घरातल्या घरात चालणं, बागकाम करणं, घरातली छोटी मोठी कामं करणं, कपड्यांच्या घड्या घालणं, अशा गोष्टी करू शकतो. 6 आठवडे ते 3 महिन्यापर्यंत पेशंट पॅसेंजर म्हणून गाडीमध्ये बसून ट्रॅव्हल थोडंफार करू शकतात. थोडीफार छोटी कामं, पार्ट टाईम ऑफिस वर्क करू शकतात. फक्त ह्यामध्ये की हेवी वर्क काही करू शकत नाहीत पेशंट. आणि 3 महिने सर्जरीला पूर्ण झाल्यानंतर, ऑपरेशनला पूर्ण झाल्यानंतर पेशंट आपली रेग्युलर कामं सुरू करू शकतात आणि व्यायाम करणे, खेळणे ह्या गोष्टीही सुरू करू शकतात. थोडक्यात बायपास झाल्यानंतर पुन्हा एकदा कामावर यायला साधारणतः 3 महिने आणि एन्जिओप्लास्टीनंतर एन्जिओप्लास्टीनंतर युजली एकदा एन्जिओप्लास्टी झाली तर पेशंटला आम्ही 24 तासाच्या आत बसून चालवायला सुरुवात करतो. पेशंट दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी युजली डिस्चार्ज केला जातो, एस्पेशली हृदयाची कार्यक्षमता चांगली असेल किंवा नॉर्मल असेल तर. आणि 1 आठवड्यापर्यंत पेशंट स्वतःची कामं सर्व करू शकतो. जवळजवळ 2 आठवड्यामध्ये पेशंट पूर्ववत त्याच्या कामाला लागू शकतो. थोडक्यात या प्रोसिजर झाल्यानंतर पुन्हा एकदा रुग्ण आपल्या स्वतःच्या नियमित कामाला लागू शकतो. हे झालं कामाचं. पण तसंच हल्ली आजकाल आपण पाहतोय की सगळ्यांना मॅरेथॉनचं वेड लागलेलं आहे किंवा व्हिगरस एक्झरसाइजेसचं वेड लागलेलं आहे. सो एक्झरसाइजचं आपण करायला सांगणारच, पण व्हिगरस एक्झरसाइज आपण रुग्णाला अलाव करू शकू का किंवा ते कुठल्या स्टेजला आपण अलाव करू? डॉक्टर पाटील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की व्यायाम हा फायद्याचा आहे, हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे. सततच्या व्यायामामुळं आपल्याला असलेलं ब्लॉकेजेसच्या पेशंट्समध्ये असलेले कोलॅटरल्स हे चांगले ओपन होतात. प्राणायामामुळं आपण एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे जाणून घेऊया की प्राणायाम केल्यामुळे हृदयाचं जे इस्किमिया फाईट करायची कपॅसिटी असते ती चांगली होते, ज्याला इस्केमिक प्रीकंडिशनिंग असे म्हणतो. तर व्यायाम हा चांगला आहे निश्चितच, परंतु तो अतिप्रमाणात किंवा विगरस करणे हे फार धोक्याचं ठरू शकतं. तर शास्त्रज्ञांनी त्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला तयार केलेला आहे. कुणाच्याही व्यायामाचे लिमिट हे त्याच्या हृदयाच्या एका कमाल गतीवर ठरतं आणि ही गती कशी ओळखायची की त्याच्या वयावरून. एखाद्या रुग्णासाठी त्याच्या हृदयाची कमाल गती हे 220 वजा त्याचं वय ह्याच्यावरून ओळखली जाते. साधारणतः 50 वर्षाच्या पेशंटसाठी ही गती साधारणतः 170 निश्चित केलेली आहे. म्हणजे तेव्हा कुठल्याही पेशंटनं जी आपली कमाल गती आहे त्याच्या पुढे एक्सरसाइज करू नये. फार फार तर या कमाल गतीच्या 80% एक्सरसाइज करावा आणि तो फायद्याचा ठरतो. त्याच्यापेक्षा जास्त जर एक्सरसाइज केला तर तो तोट्याचा ठरू शकतो. आणि हा एक्सरसाइज करताना आपल्याला काय त्रास तर होत नाही हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. छातीत दुखत असेल, घाम येत असेल, चक्कर येत असेल तर असा एक्सरसाइज टाळावा. क्रमाक्रमाने एक्सरसाइज केल्यास निश्चितच हृदयाला बळकटी मिळू शकते. त्यातही तो एक्सरसाइज जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केला, बऱ्याच वेळा कार्डियाक रिहॅबिलिटेशन प्रोग्राम आम्ही करतो ज्याच्यामध्ये ECG मॉनिटरिंग खाली सुद्धा हृदयाची गती चेक करून अशा प्रकारचे एक्सरसाइज सुरू केले जातात आणि त्या प्रकारे केलं तर हृदयाचं हे जे रिहॅबिलिटेशन आहे ते निश्चितच चांगलं होऊ शकतं. थोडक्यात डॉक्टर पाटील आपल्याला असं म्हणायचं आहे की हृदयविकार आला तर रुग्णाने नाउमेद व्हायचं काही कारण नाही. आपण निश्चितच तो परत पूर्वीसारखा व्यायामाला लागू शकतो आणि व्हिगरस एक्झरसाइजसुद्धा करू शकेल, प्रोव्हायडेड ही टेक्स अ प्रॉपर गायडन्स. अनिकेत, आता एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारतो जो बऱ्याचदा पेशंट किंवा रुग्ण चुका करतात, तो म्हणजे ही जी औषधं आहेत ती औषधं मी किती काळ घ्यायची, मी कधी ती थांबवू शकतो का? खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. हार्ट अटॅक आल्यानंतर ज्या पेशंटला हार्ट अटॅक आला आहे किंवा ज्यांची एन्जिओप्लास्टी झाली आहे किंवा ज्यांचं बायपास ऑपरेशन झालेलं आहे, अशा लोकांमध्ये 2 रक्तपातळ करणाऱ्या गोळ्या दिल्या जातात 1 वर्षासाठी, ज्याला आपण अँटीप्लेटलेट्स म्हणतो. त्यातली एक गोळी ॲस्पिरिन असते आणि दुसरी वेगळ्या स्वरूपाची गोळी असते. 2 वर्षानंतर तुमचे डॉक्टर यातली एक गोळी बंद करतात आणि शक्यतो ॲस्पिरिनची गोळी चालू ठेवतात. आणि त्याशिवाय कोलेस्ट्रॉल कमी करणारी गोळी, ज्याला आपण स्टॅटिन म्हणतो, या 2 गोळ्या आयुष्यभर घेणं अतिशय गरजेचं आहे. बऱ्याचदा पेशंट्स या गोळ्या आम्हाला न सांगता बंद करतात किंवा बऱ्याचदा दुसरे स्पेशालिटीचे डॉक्टर काही कारणामुळे ऑपरेशन आहे म्हणून हे औषधं बंद करतात. तर मला असं सांगायचं की ह्या गोळ्या
तुमच्या कार्डिओलॉजिस्टला विचारल्याशिवाय कुठलाही काही कारणाशिवाय बंद करू नयेत, नाहीतर मग याच्यामुळं हार्टला इजा होऊ शकते. एक हार्ट अटॅक आल्यानंतर असं रुग्णांनी समजायचं का आपण ह्याची माझी ट्रीटमेंट झाली आणि मी पूर्ण बरा झालो, का त्याची पुन्हा हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते डॉक्टर राऊत? युजली जवळपास 20 ते 25% रुग्णांना, हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना पुन्हा हृदयविकाराचा झटका पुढच्या 5 वर्षामध्ये येण्याची भीती ही 20 ते 25% आहे. बऱ्याचदा हा जो धोका आहे पुन्हा हार्ट अटॅक येण्याचा, हा बऱ्याचशा गोष्टीवर अवलंबून असतो. जसं की पेशंटची सुरुवातीच्या हृदयविकाराच्या झटक्यामध्ये झालेली उपचार पद्धती काय होती, म्हणजे जसं की आपण थ्रोम्बोलायसिस किंवा रक्त पातळवायचे जे इंजेक्शन्स दिले जातात, त्यानंतर पेशंटची अँजिओग्राफी केली गेलेली आहे का, आणि अँजिओग्राफी करून समजा जर जे क्रिटिकल ब्लॉकेजेस होते, जे युजली आम्ही म्हणतो की 70-75% वर ब्लॉकेजेस होते, ते क्लिअर अँजिओप्लास्टी किंवा बायपासने क्लिअर केले गेले आहेत की नाही. जर समजा ते ब्लॉकेजेस क्लिअर केले गेले नसतील, पेशंट फक्त थ्रोम्बोलायसिसचं इंजेक्शन घेऊन ती ट्रीटमेंट अर्ध्यावर सोडली असेल, तर अशा रुग्णांना हृदयविकाराचा पहिल्या काही दिवसामध्ये, महिन्यामध्ये हृदयविकाराचा धोका पुन्हा वाढतो. याच्या व्यतिरिक्त बाकीची जे काही कारणं आहेत, जसं की जीवनशैलीतले बदल, डायबिटीसचं रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रणात आहे की नाही, उच्च रक्तदाब नियंत्रणात आहे की नाही, आणि पेशंटला फॅमिली सपोर्ट किंवा सोशल सपोर्ट चांगला मिळतोय की नाही, या गोष्टींवर बऱ्याच अंशी ह्या गोष्टी अवलंबून असतात की पुन्हा हृदयविकाराचा झटका येईल किंवा नाही. आता एक अतिशय लाडका प्रश्न की हृदयविकार मला आता झालेला नाही आहे, पण मला तो टाळताच येईल का पूर्णपणे? मी काही काळजी घेतली, व्यवस्थित स्वतःला सांभाळलं, तर तो मी पूर्णपणे टाळू शकतो का? डॉक्टर पाटील, आपण काय म्हणाल? निश्चितच जर आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये काही मूलभूत बदल करू शकलात तर या प्रश्नाचं उत्तर निश्चितच हो असे आहे. लक्षात घ्या, हृदयविकार होणं आणि त्याच्यावर उपाय करणं त्यापेक्षा हृदयविकार होऊ न देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. थोडक्यात प्रिव्हेन्शन हे करता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी बरेचसे प्रतिबंधात्मक उपाय जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही सांगत असतो. सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या, वाढतं वय आणि अनुवंशिकता याच्यावर आपण काही करू शकत नाही, परंतु जे इतर रिस्क फॅक्टर आहेत त्यांना आपण नक्कीच मॉडिफाय करू शकतो. महत्त्वाचं म्हणजे धूम्रपान, ते कुठल्याच प्रकारे टाळलं पाहिजे. पॅसिव्ह स्मोकिंगसुद्धा डेंजरस आहे हे आपल्याला माहीत आहे. त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचं, मधुमेहाचं तर आपण ऐकलं की मधुमेह नियंत्रणात असणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर रक्तदाबासाठी आपले रक्तदाबाचे नंबर्स लक्षात घेऊन त्याच्यावर वेळीच उपाययोजना केली तर भविष्यात होणारा हृदयविकार आपण निश्चित कमी करू शकतो. रक्तातील चरबीचे प्रमाण नियंत्रणात ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं. त्याच्यासाठी केवळ मेडिसिन्सची नाही तर आपल्याला समतोल आहाराची, पोषक आहाराची गरज आहे. बरेचसे लोक डॅश डाएट नावाचं डाएट सांगतात, ज्याच्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, फळे, ग्रीन पोल्ट्री आयटम याच्यामध्ये जर अंतर्भाव असेल तर नक्कीच आपल्याला या गोष्टींपासून लांब राहता येईल. सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर आपली जी दैनंदिन धकाधकीची जीवनशैली ते बदलणं फार महत्त्वाचं आहे. वर्ल्ड हार्ट फेडरेशननं सांगितलं आहे की आठवड्यातून फक्त 150 मिनटं मध्यम तीव्रतेचा व्यायाम करणं हे हृदयविकारासाठी खूप फायद्याचं ठरतं. हे सगळं करता आलं तर आपल्याला निश्चितच या व्याधीला प्रिव्हेंट करता येईल. म्हणजे हे उपाय अतिशय सोपे आहेत, खर्चिक तर अजिबात नाहीत. तर एवढंच मी म्हणू शकतो की प्रिव्हेन्शन इज नॉट ओनली बेटर दॅन क्युअर, इट इज व्हेरी व्हेरी चीपर दॅन क्युअर. तर आज हार्ट अटॅक या कार्यक्रमात आपण पाहिलं की हृदयविकाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, तसंच ते तरुणांमध्ये जास्त प्रमाणात दिसायला लागलेलं आहे. परंतु ह्याने नाउमेद होण्यापेक्षा आपण जर का स्वतःची काळजी घेतली, स्वतःची रिस्क फॅक्टर्स जे आपण आज जाणून घेतले की जसं आहे उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, स्मोकिंग किंवा तंबाखू सेवन आणि आपली अनुवंशिकता, असे जर का रिस्क फॅक्टर्स असतील तर आपल्या स्वतःला योग्य वेळेत चाचणी करून, तपासण्या करून त्याची योग्य उपाययोजना केली, वेळेत ट्रीटमेंट घेतली, आपले हे जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते कंट्रोलमध्ये ठेवले, किंवा काही संशयित लक्षणं आढळली तर लगेच ECG काढून त्याची ट्रीटमेंट करून घेतली, तर ह्याच्यात आपल्याला होणारी इजा किंवा आपल्या हृदयाला होणारी इजा ही आपण बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतो. आणि एकदा ट्रीटमेंट झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधं चालू ठेवणं, स्वतःची योग्य ती काळजी घेणं, ज्याच्यामध्ये योग्य व्यायाम आला, योग्य डाएट आलं आणि मन प्रसन्न ठेवणं किंवा मन रिलॅक्स ठेवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. एकदा हार्ट अटॅक आल्यावर नाउमेद होण्यासारखं नक्कीच काही नाही. आपण परत एकदा पूर्ववतपणे कामाला लागू शकतो. आपण योग्य व्यायाम पण करू शकतो, बऱ्याचदा व्हिगरस व्यायाम पण करू शकतो. परंतु हृदयाची योग्य वेळेत योग्य काळजी घेतली तरच आपण या सगळ्या गोष्टी
घडवू शकतो. हार्ट अटॅक या कार्यक्रमात सहभागी होऊन आम्हाला महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल मी डॉक्टर अनिकेत गद्रे, डॉक्टर संभाजी राऊत आणि डॉक्टर विजयसिंह पाटील यांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद.